Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण स्पेस टेक्नॉलॉजी या सदरामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधील रेडिओ वेव्ज, त्यातल्या त्यात मायक्रोवेव्हचा वापर सॅटेलाइट कम्युनिकेशनच्या संदर्भात का केला जातो हे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण एस बँड, सी बँड, एक्सटेंडेड सी बँड, केयू बँड या ज्या काही टेक्निकल टर्म्स प्रत्येक सॅटेलाइट लॉन्च केल्यानंतर सॅटेलाइटवर जे काही ट्रान्सपॉन्डर आहेत या संदर्भात वापरले जातात, त्यांचा मिनिंग काय होतो आणि रेडिओ लहरीज कुठल्या कंडिशन्समध्ये वापरण्यात येतात आणि कुठल्या कंडिशनमध्ये मायक्रोवेव्स या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर आपण उपग्रह संदेशवहनात करतो, या सर्व गोष्टींचा उपग्रह तंत्रज्ञान समजण्यासाठी आपण वापर करणार आहोत. त्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका वेगळ्या अँगलने त्याकडे पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर पीज पॉझिटिव्ह वे. सर्वात अगोदर आपण उपग्रह संदेशवहन ही जर आपल्याला टर्मिनॉलॉजी समजून जर आली तर आपल्याला त्यातील मिनिंग समजून येईल. या ठिकाणी कम्युनिकेशन्स म्हणजे संदेशवहन. या संदेशवहन करण्यासाठी उपग्रहाला पृथ्वीवरून या 2 ठिकाणी आपण याला अर्थ स्टेशन असं म्हणतो, या अर्थ स्टेशन कडून माहिती ही पाठवली जाते उपग्रहाकडे आणि तीच माहिती दुसऱ्या अर्थ स्टेशनला रिसीव्ह होते. आणि ही माहिती ज्या माध्यमातून पाठवली जाते किंवा ज्या सिग्नलच्या माध्यमातून पाठवली जाते, ही माहिती एकतर व्हॉइसच्या संदर्भात असेल, आपलं मोबाईल कम्युनिकेशन्स असेल किंवा रेडिओ कम्युनिकेशन्स असेल किंवा टेलिव्हिजन सारखे आपण म्हणूया इलेक्ट्रॉनिक अपार्टमेंट असेल किंवा डाटाच्या संदर्भामध्ये आपलं इंटरनेट असेल. म्हणजे या सिग्नलच्या थ्रू माहिती या उपग्रहाकडे पाठवली जाते आणि उपग्रह तीच माहिती आयदर त्याच फॉर्ममध्ये किंवा त्यात मॉडिफाय करून ती माहिती दुसऱ्या अर्थ स्टेशनकडे पाठवतो. म्हणजे सामान्य भाषेमध्ये कम्युनिकेशन या टर्मचाच अर्थ असा होतो की या टर्म्समध्ये कुणीतरी माहिती सेंडर करणारा असतो, कुणीतरी माहिती रिसीव्ह करणारा असतो आणि त्या माहितीमध्ये एकतर बदलाव करण्याचं किंवा मेडिटेटर म्हणून जो काही काम केलं जातो त्यालाच आपण एक मेडिटेटर असं म्हटलं जातं. थोडक्यात उपग्रह संदेशवहनाच्या संदर्भामध्ये ही माहिती व्हॉइस आणि ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून पाठवली जाते. आपल्याला ही माहिती ज्या सिग्नलच्या मार्फत पाठवली जाते ते सिग्नल काय आहेत, कसे आहेत, हेच आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. सर्वात महत्त्वाचं, हे जे काही सिग्नल आहेत हे सिग्नल एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्समध्ये जे वेगवेगळे घटक येतात त्यातील काही पार्ट वापरला जातो. आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे की ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे सूर्याकडून येतं त्यामध्ये वेगवेगळी कंपोनंट्स असतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक जर पाहिला तर हा जो काही कंपोनंट येतो, या कंपोनंटला आपण सामान्य भाषेमध्ये रेडिओ वेव्ज असं म्हटलं जातं. ही जर संपूर्ण रेडिओ वेव्ह जरी असेल तर त्यातील जी काही शॉर्ट रेडिओ वेव्ज आहे, शॉर्ट रेडिओ वेव्ज, आपण ज्यावेळेस फ्रिक्वेन्सीचा अभ्यास केला जातो, म्हणजे इथून जर आपण सुरुवात जर केली तर या ठिकाणी जे काही गॅमा रेज आपल्याला दिसतात कम्पॅरेटिव्हली यांची फ्रिक्वेन्सी आपल्याला अधिक दिसते, परंतु जसजसं आपण याकडे येतोय त्या पद्धतीने त्यांची फ्रिक्वेन्सी ही आपल्याला कमी होताना दिसते, परंतु वेव्हलेंथ आपल्याला अधिक होताना दिसते.
म्हणजे सांगायचा उद्देश, उपग्रह संदेशवहनामध्ये आपण रेडिओ वेव्हचाच वापर केला जातो, परंतु रेडिओ वेव्हमध्ये जे काही शॉर्ट रेडिओ वेव्हज आहे, ज्याला आपण आज पूर्ण वेगळ्या पद्धतीने डिफाईन करतो, त्याला मायक्रोवेव्हज म्हटलं जातं. या मायक्रोवेव्हजकडे आपण जाणार आहोत. परंतु मायक्रोवेव्ह समजण्यापलीकडे आपल्याला हेही माहिती असणं गरजेचं आहे की रेडिओ वेव्हच्या कुठल्या कम्युनिकेशन्समध्ये रेडिओ वेव्हचा वापर करण्यात येतो, किंवा रेडिओ वेव्हच्या काय मर्यादा आहेत जेणेकरून आपण मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन्स सॅटेलाइट कम्युनिकेशन्समध्ये वापरतो, हेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. या पलीकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही समजणं गरजेची आहे की या ठिकाणी रेडिओ वेव्हची आपल्याला वेव्हलेंथ सर्वात जास्त दिसते. ही जर रेडिओ वेव्हची सर्वात वेव्हलेंथ जर जास्त दिसत असेल, म्हणजे कम्पॅरेटिव्हली आपण जर रेडिओ वेव्ह जर पाहिले तर आपल्याला या पद्धतीनं हे दिसतंय. म्हणजे ही आपली आली रेडिओ वेव्ह असं मी दाखवण्याचा जर प्रयत्न केला तर, ज्या ठिकाणी त्याची वेव्हलेंथ जास्त आहे पण फ्रिक्वेन्सी कमी आहे. या ठिकाणी जर विचार केला, हे जर आलं गॅमा रेज, याची आपल्याला वेव्हलेंथ कमी दिसते परंतु याची फ्रिक्वेन्सी अधिक आहे. म्हणजे या ठिकाणी रेडिओ वेव्हच्या संदर्भात एक गोष्ट आपल्याला लक्षात असली पाहिजे की जर आपल्याला वेव्हलेंथ जर जास्त असेल, म्हणजे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी यांचं जे काही रिलेशन्स आपल्याला दिसतंय, ते रिलेशन्स आपल्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल दिसतं. हाच पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचं, आपलं लक्ष या EMR इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये या घटकावर बिलकुल नाही आहे. कारण सॅटेलाइट कम्युनिकेशन्समध्ये मोस्टली ज्या घटकांचा वापर केला जातो किंवा ज्या वेव्हचा वापर करण्यात येतो, त्या वेव्हज किंवा EMRचे जे काही पार्ट आहेत सॅटेलाइट कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये, तो जरी मायक्रोवेव्ह जरी असेल तरी आपण या ठिकाणी रेडिओ वेव्हचा वापर कुठे करतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम आपण रेडिओ वेव्हज काय आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्टला या ठिकाणी जाणार आहोत. मुद्दाम ह्या काही टर्मिनॉलॉजी आपण आपल्या पुढे या ठिकाणी मांडतो. जसं आपण पाहिलं की हे गॅमा रेज आहे, त्यानंतर एक्स रेज येतात, नंतर अल्ट्राव्हायोलेट रेज दिसतोय, नंतर इन्फ्रारेड दिसतंय आणि त्यानंतर आपल्याला दिसतंय एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी, नंतर आपल्याला दिसतंय सुपर हाय फ्रिक्वेन्सी. तर यातील हा जो काही भाग दिसतोय आपल्याला, जो अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी आणि एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी आणि सुपर हाय फ्रिक्वेन्सी, याचा वेगवेगळ्या संस्थेनं या वेव्हचं वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन्स केलेलं आहे. आपल्याला पुढे हे क्लासिफिकेशन्सही आपल्याला दिसून येईल. ही जी काही IEEE संस्था आहे, या IEEE संस्थेनं या मायक्रोवेव्हचं क्लासिफिकेशन करताना त्यांना ॲक्रोनिम्स दिलेले, जे आपल्या व्हिडिओच्या नंतरच्या काळामध्ये दिसेल. यल दिसेल, यस दिसेल, के दिसेल, KU दिसेल. परंतु इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन आहे, तिनं याचं क्लासिफिकेशन हे या पद्धतीने केलेलं दिसतं. एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी दिसतंय, नंतर आपल्याला सुपर हाय फ्रिक्वेन्सी दिसतंय, नंतर आपल्याला दिसते जी काही फ्रिक्वेन्सी दिसते ती अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी दिसते. थोडक्यात हा जो काही फ्रिक्वेन्सीचा जो काही पार्ट दिसतो, आपण या पार्टला मायक्रोवेव्ह असं म्हटलं जातं. आणि त्यानंतरचा आपल्याला हा जो काही पार्ट दिसतो, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी अप टू ही मिडियम फ्रिक्वेन्सी, याचा देखील आपल्याला वापर करायचा आहे. परंतु कम्पॅरेटिव्हली या फ्रिक्वेन्सीपेक्षा याची फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी दिसते आणि ही फ्रिक्वेन्सीचा वापर आपण एक वेव्ह स्वरूपामध्ये करणार आहोत. त्याला स्काय वेव्ह असं म्हणणार आहे. काय आहे स्काय वेव्ह आपल्याला पाहायचं आहे, पण या ठिकाणी टर्मिनॉलॉजी आपण लक्षात घेऊया. नंतर आपल्याला ही जी काही लो फ्रिक्वेन्सी दिसते, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी दिसते, त्याचा वापर आपल्याला ज्या वेव्हच्या किंवा प्रोपोगेशनच्या माध्यमातून केला जातो, त्या वेव्हलाच आपण ग्राउंड वेव्ह असं म्हटलं जातं. आणि हे जे काही मायक्रोवेव्ह दिसतं, यालाच आपण या ठिकाणी स्पेस वेव्ह असं म्हणतो. जसं आपला व्हिडिओ पुढे जाईल तसं तुम्हाला स्काय वेव्ह काय, स्पेस वेव्ह काय आणि ग्राउंड वेव्ह म्हणजे काय याचा अर्थ समजून येईल. परंतु आपल्याला हे कम्युनिकेशन जरी एक्झाममध्ये महत्त्वाचं जरी नसेल तरी एखादा कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. स्काय वेव्हमध्ये काय येत आहे, तर स्काय वेव्हमध्ये मिडियम फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी आणि व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी येतात. जरी त्याचं मार्केशन एक्झॅक्ट जरी नसेल
जरी त्या ठिकाणी कुठलंही स्टँडर्डायझेशन किंवा युनिव्हर्सलायझेशन जरी नसेल तरी आपल्याला कन्सेप्ट समजण्यासाठी ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी गरजेचं आहे. एक व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपल्याला या टर्मिनॉलॉजी या ठिकाणी इझिली समजून येतील. जी गोष्ट मी नमूद केली, ऑलमोस्ट एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी SHF आणि UHF यांचा उल्लेख आपण मायक्रोवेव्ह मध्ये केला जातो, आणि खालच्या ज्या काही दिसत आहेत लो फ्रिक्वेन्सी, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी, यांचा वापर आपण ग्राउंड वेव्ह मध्ये करतो. एक त्याचा स्क्रीनशॉट घ्या, आपल्याला हा गरजेचा असेल. आता पहिल्यांदा सुरुवात करतोय रेडिओ वेव्हची. आता रेडिओ वेव्हची जर आपण खासियत जर पाहिली तर रेडिओ वेव्ह इज ओमनी डायरेक्शनल, म्हणजे ज्या अँटिना पासून या रेडिओ वेव्ह इमिट केल्या जातात दे कॅन बी ट्रान्सफर इन अँड ईच अँड एव्हरी डायरेक्शन. हा सर्वात महत्वाचा रेडिओ वेव्हचा फायदा आहे. त्यामुळं आपल्याला मायक्रोवेव्ह सारखा अँटिना हा एका विशिष्ट दिशेनं फिरवणं किंवा फिक्स करणं ही याची रिक्वायरमेंट नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे या रेडिओ वेव्हचे आपण जे काही क्लासिफिकेशन्स करतो की रेडिओ वेव्ह देखील आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे की दे आर द लॉंग वेव्स, परंतु या वेव्स देखील आपण क्लासिफाय करताना रेडिओ वेव्स मधल्या काही घटक लॉंग वेव्स आहेत आणि काही घटक त्याला शॉर्ट वेव्स असं म्हटलं जातं, आणि या शॉर्ट वेव्हलाच आपण म्हणतो मायक्रोवेव्ह. थोडक्यात आत्ता मायक्रोवेव्ह किंवा अधिकच्या काळामध्ये मायक्रोवेव्ह इज कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ रेडिओ वेव्स, परंतु त्याला शॉर्ट वेव्स असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस हा जो काही पार्ट आहे यातील जो काही पार्ट आहे शॉर्ट वेव्हचं परत आपल्याला बँड दिसतंय, तर या ज्या काही लो फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज आहेत या लो फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज आणि दुसऱ्या ज्या काही हायर फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज आहेत म्हणजे आपल्याला ही रेंज दिसते, यातील या लॉंग वेव्ज ज्याला आपण लो फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज अशा म्हटल्या जातात, त्यांची एक प्रॉपर्टीज आहे. जे काही बिल्डिंग्स येतात, जे काही आपण म्हणूया फोलायज येतात किंवा वनस्पतीज येतात किंवा आपण म्हणूया की जे काही ऑब्स्टॅकल्स येतात त्याच्यातून त्या पास होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट ज्या काही हाय फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज येतात त्यात आपण मायक्रोवेव्हचं जर उदाहरण घेतलं तर त्यांचं ॲब्झॉर्प्शन हे रेन ड्रॉप्समुळे होतं, म्हणून यालाच आपण रेड फेड फिनोमिना असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात रेडिओ वेव्हच्या ज्या काही लॉंगर वेव्हलेंथ आहे त्या बिल्डिंग्सला किंवा इतर घटकांना डिफ्रॅक्ट करतात किंवा त्यांना वळसा गाऊन ट्रान्सफर होतात, जेणेकरून त्या माध्यमात असलेली व्हिडिओची माहिती, मे बी आपण म्हणूया इमेजची माहिती ही आपल्याला इवन जर बिल्डिंग असेल तरी माध्यमातून पाठवता येते. परंतु ज्या हायर फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह आहेत, फॉर एक्झाम्पल मी मायक्रोवेव्ह संदर्भात सांगितला, हा त्याचा निगेटिव्ह अस्पेक्ट आहे. म्हणून ज्यावेळेस कधी कधी पाऊस पडतो त्यावेळेस आपल्याला डिश टी व्ही अँटेना कधीतरी सिग्नल आपल्याला इंटरप्ट झालेला दिसतो. तर रिझन हेच आहे की जे काही डिश टी व्ही वापरले जातात त्याच्या संदर्भात ऑलमोस्ट 36,000 किलोमीटरवरून इन्सॅट आणि जीसॅटची जे काही आपल्याला कम्युनिकेशन्स होतं ते या मायक्रोवेव्हच्या माध्यमातून होतं. आणि मायक्रोवेव्हची एक खासियत काय आहे, दे गेट ॲब्झॉर्ब बाय द रेन ड्रॉप, आणि जर ॲब्झॉर्ब जर होत असेल तर डेफिनेटली त्यांची सिग्नल्स किंवा आपण म्हणूया इफिशियन्सी आपल्याला या ठिकाणी वीक होताना दिसते. नेक्स्ट, जर आपण रेडिओ वेव्हचा आणखीन टेक्निकल टर्म्समध्ये क्लासिफिकेशन करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला रेडिओ वेव्ह जर मी तुम्हाला सांगितलं जे काही स्टार्ट होतात ऑलमोस्ट त्या स्टार्ट होतात या ठिकाणी 30 हर्ट्ज पासून, आणि जी काही मायक्रोवेव्हची लिमिटेशन्स आहेत त्याला आपण 13 गिगा हर्ट्ज असं म्हटलं जातं. या टोटल रेडिओ वेव्ज आहेत, आणि ज्यामधील ज्या काही शॉर्ट रेडिओ वेव्ज आहेत त्या शॉर्ट रेडिओ वेव्जलाच आपण मायक्रोवेव्ह असं मी म्हटलं जातं. तर या रेडिओ वेव्हचं वैशिष्ट्य अगदी आपण जर त्यांचा वेव्हलेंथचा जर विचार केला, अगदी जो काही राईसचा छोटासा दाणा आहे तेव्हा तेवढ्या दाण्याच्या लेंथ पासून तर अगदी 10,000 किलोमीटर लेंथ यांची गोष्ट आहे. रेडिओ वेव्हचे आणखीन एक वैशिष्ट्य जे EMR रेडिएशनचं आहे, त्यांचा स्पीड हा आपल्याला लाईटच्या स्पीड प्रमाणे दिसतो. अजून या संदर्भात आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची, जर ह्या ऑप्टिकल वेव्हचं कॅरेक्टर जर दाखवत असेल, कारण इट इज अ पार्ट ऑफ अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, तर ही रेडिओ वेव्स देखील आपल्याला लाईटचे जे काही कॅरेक्टर दाखवले जातात, रिफ्लेक्शन्स आहे किंवा रिफ्रॅक्शन्स आहे किंवा पोलरायझेशन्स आहे,
डिफ्रॅक्शन्स आपल्याला दिसतंय, इंटरफरन्स दिसतंय. या संपूर्ण क्वालिटीज किंवा फिनोमिना या रेडिओ वेव्हच्या माध्यमातून दाखवल्या जातात. आता आपण पाहतोय या उपग्रहामार्फत किंवा आपण म्हणूया जे काही आपल्याला ग्राउंडवर जे काही कम्युनिकेशन्स होत आहे ते कम्युनिकेशन्स करण्याच्या 3 मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड जिला आपण लाईन ऑफ साईट प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. दुसरी जी काही मेथड्स आहे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. आणि थर्ड मेथड जी काही आहे तिला स्काय वेव्ह प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. लाईन ऑफ साईट प्रोपोगेशन्स यामध्ये जो काही फॉर्म्स वापरला जातो तो मायक्रोवेव्हचा फॉर्म्स वापरला जातो. आणि ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आणि स्काय वेव्ह प्रोपोगेशनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जो काही फॉर्म्स वापरला जातो तो रेडिओ वेव्ह फॉर्म्स वापरला जातो. परंतु दोघांच्यातला काय फरक आहे आपण या ठिकाणी पाहूया. पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय यातील ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशनची. आता ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन याचा अर्थ असा होतो की जे काही आपली लँड्स आहे या लँडच्या माध्यमातून जे काही आपल्याला टावर दिसतात त्या टावरवर वेगवेगळ्या स्वरूपाचे अँटिना दिसतात. या अँटिनातला एक जो अँटिना जो काही आहे त्या अँटिनाला आपण ट्रान्समीटर असं म्हटलं जातं. यातून जी काही माहिती पाठवली जाते ज्या दुसऱ्या अँटिनाला रिसीव्ह होते त्या अँटिनाला किंवा अर्थ स्टेशनला आपण रिसिव्हर असं म्हटलं जातं. ग्राउंड वेव्ह हा मिनिंगच याचा अर्थ आहे की ज्या वेव्स ग्राउंडवर किंवा अर्थहून जाऊ शकतात किंवा थोडक्यात आपण असा म्हणूया की ज्या अर्थच्या ट्रोपोस्फिअरचा भाग आहेत किंवा ट्रोपोस्फिअरहून जाऊ शकतात. तर यामध्ये कुठल्या वेव्स येतात की ज्या लो फ्रिक्वेन्सीच्या वेव्स आहेत. जे आपण मागच्या स्लाइड्समध्ये थोडंसं व्हिडिओ मागे जर गेला तर तुम्हाला जे काही क्लासिफिकेशन्स दिसेल त्यामध्ये आपल्याला या मीडियम फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी आणि व्हेरी लो फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज आपल्याला या ग्राउंड वेव्जमध्ये येतात. आणि या ग्राउंड वेव्जमधील वेव्हचं एक वैशिष्ट्य म्हणजे जरी यांच्यामध्ये एखादी हिल्स आली किंवा एखादी जरी बिल्डिंग आली तर या लो फ्रिक्वेन्सी असल्यामुळे किंवा हाय वेव्हलेंथ असल्यामुळे त्याला डिफ्रॅक्ट करून जाऊ शकतात. म्हणजे कम्युनिकेशन करण्यासाठी कम्पॅरेटिव्हली ग्राउंड वेव्हला कुठली अडचण येत नाही. हाच संदर्भ जे काही AM ज्याला आपण अँप्लिट्यूड मॉड्युलेशन्स रेडिओ स्टेशन्स म्हटलं जातं किंवा ब्रॉडकास्टिंग स्टेशन्स म्हटलं जातं हा याचा या ठिकाणी भाग आहे. थोडक्यात सांगायचंच अर्थ म्हणजे ग्राउंड स्टेशन जे काही मिनिंग मी तुम्हाला केलं की या पृथ्वीच्या कंटोरला आधार घेऊन या वेव्स ट्रान्सफर केल्या जातात. म्हणजे जोपर्यंत आपल्याला हा अँटिनाज आणि रिसिव्हर आपल्याला दिसत आहेत किंवा एकमेकाच्या ज्याला आपण टेक्निकल टर्म्समध्ये लाईन ऑफ साईट म्हटलं जातं तोपर्यंत ही माहिती आपल्याला पोहोचवली जाणार आहे. परंतु या ठिकाणी अजून एक मुद्दा जर या ग्राउंड वेव्हच्या संदर्भात जर अँटिना जर असेल तर या अँटिनातून माहिती आपल्याला कितपर्यंत पाठवली जाणार आहे त्या हॉरिझन्सपर्यंत पाठवली जाणार आहे. परंतु जर हा अँटिना या ठिकाणी जर असेल तर ही माहिती या ठिकाणी पोहोचू शकत नाही. या ग्राउंड वेव्हच्या मर्यादा आपण म्हटलं पाहिजे. आणि ग्राउंड वेव्हसाठी जे काही आपण बँड केले जे काही क्लासिफिकेशन्स केले त्यातील हायेस्ट वेव्हलेंथ म्हणजेच आपण ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणूया की VLF व्हेरी लो फ्रिक्वेन्सी आणि एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी या फॉर्मच्या वेव्हलेंथचा वापर केला जातो. आणि हे जे काही व्हेरी लो फ्रिक्वेन्सी आणि एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सीचा फायदा कुठल्या ठिकाणी केला जातो तर या वेव्हचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी त्या पाण्यातून देखील जाऊ शकतात, सिग्निफिकंटली वॉटर आणि अर्थमधून जाऊ शकतात. त्यामुळं जे काही माइनचं एक्सप्लोरेशन्स केलं जातं किंवा ज्या काही सबमरीन्स आहेत या सबमरीनमध्ये जे काही कम्युनिकेशन्स केलं जातं ते या ग्राउंड वेव्हच्या माध्यमातून केलं जातं. आणि ग्राउंड वेव्हजमध्ये काय येतं तर व्हेरी लॉंग वेव्हलेंथ येतात. आणि लॉंग वेव्हलेंथ किंवा अल्टरनेटिव्ह वेव्ह आपण त्याला म्हटलं जातं व्हेरी लो फ्रिक्वेन्सी आणि एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी. म्हणजे मोड ऑफ प्रोपोगेशन्समध्ये आपण पाहिलं ग्राउंड वेव्हचा वापर हा सबमरीन्समध्ये केला जातो किंवा माइनच्या एक्सप्लोरेशन्समध्ये केला जातो. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया कारण त्यांचं पेनिट्रेशन हे अर्थमधून होत असतं, पेनिट्रेशन वॉटरमधून होत असतं. आता आपण नेक्स्ट मुद्द्याकडे जातोय जिला आपण म्हटलेलं आहे स्काय वेव्ह प्रोपोगेशन. नावच दिलेलं आहे स्काय वेव्ह प्रोपोगेशन.
साधारणपणे पृथ्वीपासून एक 50 किलोमीटर ते 400 किलोमीटर किंवा अगदी 500 किलोमीटर रेंजवर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन त्याचबरोबर इतर कॉस्मिक रे नुसार जे काही आपल्याला आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिसतं त्या कॉन्सन्ट्रेशन लेवलनुसार आपण त्यांचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या लेअरमध्ये केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल याला डी लेअर असं म्हटलं जातं, जी 60 ते 90 किलोमीटर पृथ्वीच्या सपाटीपासून आहे किंवा 90 ते 150 किलोमीटरपर्यंत आपल्याला ही ई लेअर दिसते आणि ऑलमोस्ट 150 किलोमीटर पासून 500 किलोमीटरपर्यंत आपल्याला ही रेंज दिसते. तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमधील किंवा रेडिओ वेव्हजमधील एका वेव्हची जी काही खासियत आहे, ज्या वेव्हलाच आपण या ठिकाणी मीडियम फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी बँड्स असं म्हटलं जातं, त्या फ्रिक्वेन्सी वेव्हज या आयनोस्फिअरला रिफ्लेक्ट करून परत त्या बॅकवर येतात. परत बॅकवर आल्यानंतर या ठिकाणी जो काही आपल्याला अँटिना दिसतो, या अँटिना म्हणजे हा जो काही आपल्याला एरिया दिसतो, या भागामध्ये याचं स्किप करणं किंवा कम्युनिकेशन्स करणं या माध्यमातून शक्य होतं. ग्राउंड वेव्हच्या मर्यादा काय येतात? ग्राउंड वेव्ह जोपर्यंत आपल्याला लाईन ऑफ साईट दिसेल, जोपर्यंत ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आपल्याला एंड टू एंड दिसतात, म्हणजे हा एवढाच भाग किंवा याच भागामध्ये आपल्याला कम्युनिकेशन केलेलं दिसतं. परंतु जर या स्काय वेव्स, ज्याला आपण स्कीप वेव्स असं म्हटलं जातं, या पृथ्वीपासून ऑलमोस्ट 400 किलोमीटर उंचीवर जे काही आयनोस्फिअर्स आहे, या आयनोस्फिअरला रिफ्लेक्ट बॅक होतात. जर आपण या F2 वरून जर रिफ्लेक्ट बॅक जर होत असेल तर डेफिनेटली हा स्कीप एरिया सर्वात मोठा आहे. म्हणजे आपण या ठिकाणी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ग्राउंड वेव्हपेक्षा स्कीप वेव्हमधून जो काही एरिया ऑफ कम्युनिकेशन्स कव्हर केला जातो, जो काही स्कीप केला जातो, कम्पॅरेटिव्हली तो सर्वात अधिक आहे. आणि याच वेव्हचा वापर ज्या ठिकाणी केला जातो, मोस्टली अमेट्युअर रेडिओ स्टेशन्स आहेत किंवा 2 कंट्रीजमधील जे काही कम्युनिकेशन्स केलं जातं, या आपण मीडियम फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी यातून केलं जातं. हा एक अर्थ आपण या ठिकाणी समजून घेऊया की एक स्कायवेव्ह कम्युनिकेशन्स करण्यासाठी आयोनोस्फिअर डिपेंडन्स आहे. त्यामुळं कम्पॅरेटिव्हली नाईटच्या काळामध्ये हे जे काही आयन पार्टिकल दिसतात किंवा जे काही आपल्या आयनोस्फिअर दिसतात, ह्या केवळ त्याच्या 2 लेयर्स आपल्याला डिस्टिंक्ट दिसतात. म्हणजे कम्पॅरेटिव्हली नाईटमध्ये आणि आपण म्हणूया की विंटरच्या काळामध्ये हे आपल्याला मोर रिलायबल कम्युनिकेशन्स होतं. परंतु याची रिक्वायरमेंट काय आहे? तर जे काही मागच्या स्लाइड्समध्ये आपण पाहिलं, एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी आणि व्हेरी लो फ्रिक्वेन्सी यांचा वापर केवळ आपण ग्राउंड वेव्हमध्येच करतो. परंतु ज्या काही मीडियम फ्रिक्वेन्सी आहेत किंवा ज्या काही हाय फ्रिक्वेन्सी आहेत, त्या वेव्हच्या रेडिओ वेव्हची क्वालिटीज आहेत की त्या आयनोस्फिअर्समधून रिफ्लेक्ट होतात, चार्ज पार्टिकलपासून रिफ्लेक्ट होतात. म्हणून त्यांचा वापर आपण स्काय वेव्ह प्रोपोगेशनसाठी केला जातो, ज्याने कम्युनिकेशन्स एरिया आपला वाढला जातो. आता सर्वात महत्त्वाचं, या स्काय वेव्ह प्रोपोगेशन्समध्ये आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. दुसरं जो काही कम्युनिकेशन्स येतो, ज्याला लाईन ऑफ साईट म्हटलं जातं. लाईन ऑफ साईट या टर्मचाच अर्थ असा होतो की आपल्या दृष्टीपर्यंत असणारे. सपोज या ठिकाणी हा अँटिना आहे आणि या ठिकाणी जर आपला हा अँटिना जर असेल तर आपण याला म्हटलं जातं लाईन ऑफ साईट किंवा आपण म्हणूया की स्ट्रेट लाईनमध्ये. आता जो काही लाईन ऑफ साईट प्रोपोगेशन आहे त्याला आपण स्पेस वेव्ह असं म्हटलं जातं. अजून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की ग्राउंड वेव्हच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठल्या वेव्ज त्या क्वालिटीज दाखवतात, त्या मोस्टली आहेत एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी आणि व्हेरी लो फ्रिक्वेन्सीच्या. त्याच पद्धतीनं ज्या काही स्काय वेव्ज आहेत त्या रिफ्लेक्शनच्या क्वालिटी कुठल्या वेव्ज दाखवतात, तर मीडियम फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी. याहीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे जे काही वेव्ज आहेत, म्हणजे साधारणपासून व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीपासून ते एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी, अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीच्या रेंज या स्पेस वेव्ज म्हणून गणल्या जातात, कारण त्यांची खासियत ज्या काही आहेत त्या आयनोस्फिअर्समधून पास होतात. हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या कम्युनिकेशनसाठी या स्पेस वेव्जमध्ये ज्या काही वेव्ज वापरल्या जातात त्याच वेव्जला आपण मायक्रोवेव्ज असं म्हटलं जातं.
परंतु याही पलीकडे या लाईन ऑफ साईटमध्ये 2 पद्धतीने याचा वापर केला जातो. मग प्रश्न पडतो, आपण ग्राउंडवर हे लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन यूज करू शकतो का? तर येस. ग्राउंडवर साधारणपणे जे काही 64 किलोमीटरचे लाईन ऑफ साईट आपण म्हणूया की वन टाइम कम्युनिकेशन्स करता येईल, त्या मर्यादेमध्ये जे काही कॉर्डलेस फोन वापरले जातात, वॉकी टॉकी वापरली जाते किंवा मायक्रोवेव्ह रेडिओ वापरले जातात, FM रेडिओ किंवा टेलिकास्टिंग ब्रॉडकास्टिंग वापरली जाते, या फोन्समध्ये किंवा या ठिकाणी या ग्राउंड वेव्हच्या साईट ऑफ आपण म्हणूया की किंवा लाईन ऑफ साईटचा वापर करण्यात येतो. परंतु साधारणपणे जे काही आपण टेलिकम्युनिकेशन्स करतो, वेदर फॉरकास्टिंग करतो, त्या ठिकाणी आपण या मायक्रोवेव्ह ऑलमोस्ट ज्या सॅटेलाईट सेंड केला जातो, तो सॅटेलाईट पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर उंचीवर आहे, ज्याला आपण जिओ सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. यासाठी जे काही सिग्नल्स आपण सेंड केले जातात, ते सिग्नल्स आपण स्पेस वेव्हच्या माध्यमातून शेअर करतो आणि ते स्पेस वेव्हच्या 36,000 किलोमीटर जेवढा उंचीवर असेल, त्याचा फायदा आपल्याला असा होईल, तो स्कीप एरिया सर्वात अधिक असेल, म्हणजे ऑलमोस्ट पृथ्वीचा 1/3 भाग या ठिकाणी कव्हर केला जातो. आणि जर 3 जर सॅटेलाईट असेल, इनसॅट किंवा जीसॅटचे, तर आपल्याला या माध्यमातून होल पृथ्वी किंवा पृथ्वीवर आपल्याला कम्युनिकेशन्स करता येतं. ही लाईन ऑफ साईट आहे. परंतु लाईन ऑफ साईटसाठी आपल्याला ज्या काही रेडिओ वेव्हचा जो काही फॉर्म लागणार आहे, तो व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीचा फॉर्म लागणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा तोटा या फॉर्मचा असा होतो की जर रेन ड्रॉप जर असेल, तर रेनमध्ये या वेव्हज ॲब्झॉर्ब होतात. म्हणजे अटेन्च्युएशन हा जो काही टर्म्स वापरली जाते, अटेन्च्युएशन याचा अर्थ सिग्नलची स्ट्रेंथ कमी होणं. हे सिग्नलची स्ट्रेंथ कमी करण्यासाठी या रेन किंवा फेड हा भाग या ठिकाणी येतो. हा त्याचा निगेटिव्ह अस्पेक्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण 3 मोड ऑफ पाहिले. एक आपण ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन्स पाहिलं. ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन्समध्ये आपल्याला लो फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह लागतात. स्काय वेव्ह प्रोपोगेशन्समध्ये आपल्याला मीडियम आणि हाय फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह लागतात. परंतु दोघांचा मी तोटा सांगितला. साधारणपणे या दोघांच्यातून कम्युनिकेशन्स किती अंतरापर्यंत सेंड केलं जाईल, तर हा जो काही आपल्याला एरिया दिसतो, हॉप दिसतो टेक्निकल भाषेमध्ये, किंवा डिस्टन्स दिसतं 1500 किलोमीटर दिसतं. परंतु 1500 किलोमीटरपर्यंत किंवा त्याच्या रेंजच्या बाहेर जर आपल्याला कम्युनिकेशन्स करायचं असेल, मे बी आपल्याला टेलिफोनिक कम्युनिकेशन्स करायचं असेल किंवा आपल्याला इंटरनेटचं कम्युनिकेशन करायचं असेल, तर त्याच ठिकाणी एका वन टेक्नॉलॉजीचा जन्म होतो, जिला आपण स्पेस वेव्ह म्हटलं जातं. आणि या स्पेस वेव्हलाच आपण नाव दिलं जातं की सॅटेलाईट कम्युनिकेशन. म्हणजे जर आपण जर पाहिलं, हे जर दिसतंय आपल्याला या पद्धतीनं ग्राउंड वेव्ह दिसत आहेत आपल्याला. आणि दुसरं आपण जे काही वेव्स पाहिलं, जे आयोनोस्फिअर्स मधून रिफ्लेक्ट होत आहेत, त्या वेव्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. पण इन केस ऑफ जर हा जो काही एरिया मी तुम्हाला सांगितला दोन्ही वेव्हचा, हा 1500 किलोमीटरचा दिसतोय, परंतु आपल्याला जर 4000 किलोमीटरवर कम्युनिकेशन जर करायचं असेल, तर डेफिनेटली आपल्याला या आयनोस्फिअरपेक्षा, आयनोस्फिअरची जास्तीत जास्त मर्यादा किती आहे, 400 किलोमीटर आहे, त्यापेक्षा उंच हाईटवर असणारे सॅटेलाईट गरजेचं आहे. परंतु या सॅटेलाईटमध्ये आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी अशा वेव्स पाहिजे की ज्या या आयनांबर्स किंवा आयोनायझेशनमधून पास होतील, त्यांच्या सिग्नलला कुठलंही अटेन्युएशन येणार नाही. आणि या ठिकाणी आपल्याला खरी गरज पडते ही सॅटेलाईट कम्युनिकेशनची. मला वाटतं हा जरी टेक्निकली थोडासा डिफिकल्ट पार्ट जरी असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येते त्या ठिकाणी तो व्हिडिओ रिपीट करा, म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट मोर क्लिअर होऊन जाईल. या ठिकाणी मी परत रिपीट करतो की विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपल्याला अंतराळ हा भाग जर समजायचा असेल, तर उपग्रहामध्ये कम्युनिकेशन्स कसं होतं हे समजण्यासाठी आपल्याला या बेसिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता आपण पाहतोय की या उपग्रहामार्फत कम्युनिकेशन्स कसं होतं. आता या उपग्रहामार्फत कम्युनिकेशन्स होण्यासाठी जसं मी मेन्शन केलं, 1500 किलोमीटरपेक्षा जर जास्त गरजेचं असेल, तर आपल्याला उपग्रह कम्युनिकेशन लागतं. कारण या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा, जो काही समजा या ठिकाणी आपल्याला हा उपग्रह आहे, हा अर्थ स्टेशन आहे आणि अर्थ स्टेशन आहे, हा आपल्याला समजूया या ठिकाणी 400 किलोमीटर्स आहे. परंतु जर दुसरा जर उपग्रह जर आपल्याला आणखी उंच हाईटवर जर असेल, तर डेफिनेटली हे जे काही कम्युनिकेशन आपल्याला दिसतं या हाईटपर्यंत दिसतंय. परंतु जर उंचावर असेल, तर आपल्याला जो काही स्कीप किंवा आपण म्हणूया
जो काही फुटप्रिंट एरिया जो काही असणार आहे, ज्या ठिकाणी कम्युनिकेशन्स कव्हर केलं जाणार आहे, ते आपल्याला अधिक असणार. म्हणजेच आपल्याला नीड ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशनची का लागते, कारण ग्राउंड स्टेशनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वेव्स आणि स्काय वेव्स यांच्या आपण म्हणूया की वेव्हच्या मर्यादा देखील आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आता सॅटेलाइट वर्क करत असताना आपल्याला काही टर्मिनॉलॉजी समजणं गरजेचं आहे. आता ही जी काही माहिती पाठवली जाते अर्थ स्टेशनकडून किंवा या ज्याला आपण नाव देतो ग्राउंड स्टेशनकडून, ही ज्या सिग्नलच्या मार्फत, आता ही गोष्ट तर क्लिअर झालेली आहे की साधारणपणे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी आणि त्यापेक्षा हाय फ्रिक्वेन्सी, ज्याच्यामध्ये येत आहे एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी येत आहे, ज्याच्यामध्ये येत आहे सुपर हाय फ्रिक्वेन्सी येत आहे, यांचा वापर म्हणजे थोडक्यात आपण मायक्रोवेव्ह या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा वापर उपग्रह संदेशवहनात करतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर ही जे काही आपण वरती या सॅटेलाइटकडे पाठवतो त्याला आपण नाव दिलं जातं अपलिंक असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी या सॅटेलाइटमध्ये जे काही ट्रान्सपॉन्डर्स आहे, आयदर हे रेडिओ रिसिव्हर्स असतात किंवा मायक्रोवेव्ह रिसिव्हर्स असतात. आयदर हे त्या जसा काही आपल्याला सिग्नल आला तोच सिग्नल हे पाठवण्याचं काम करतात किंवा त्या सिग्नल्समध्ये मॉडिफिकेशन्स करून परत त्याला पाठवण्याचं काम केलं जातं. तर हे सॅटेलाइट्समध्ये जे काही पाठवलं जातं रेडिओ वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये किंवा आपण मोस्ट डिफाईनली मायक्रोवेव्हच्या फॉर्मॅटमध्ये, त्याला डाऊनलिंक असं म्हटलं जातं. म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन्समध्ये आपल्याला 3 भाग पडतात. एक अपलिंक आहे, एक ट्रान्सपॉन्डर्स आहे आणि दुसरा आपण त्याला डाऊनलिंक असं म्हटलं जातं. एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 12 GHz ही जर फ्रिक्वेन्सी जर असेल तर डाऊनलिंक फ्रिक्वेन्सी ही नेहमी त्यापेक्षा कमी असते. हा मुद्दा आपण लक्षात घेऊया की अपलिंक आणि यालाच आपण डाऊनलिंक असं म्हटलं जातं. हा मुद्दा या ठिकाणी गरजेचा आहे की ट्रान्सपॉन्डर हे काय आहे, तर ट्रान्सपॉन्डर हे एक असं सर्किट आहे. आयदर ही जी काही आपल्याला सिग्नल येतात त्या सिग्नलची स्ट्रेंथ ही इन्क्रीज केली जाते आणि परत ती आपल्या दुसऱ्या अर्थ स्टेशनकडे पाठवली जाते. या पद्धतीनं हे आपण म्हणूया की सॅटेलाइट बेसिक थिंग वर्कआउट करत असतं. आता आपण पूर्णपणे निघून जातोय की या इन्सॅट आणि जीसॅट प्रणालीमध्ये भारतामध्ये जी काही कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये GEO स्टेशनरीमध्ये आपण इंडियन सॅटेलाइट किंवा सिस्टीम्स आहे किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट सिस्टीम आहे त्यामध्ये मायक्रोवेव्हचा वापर करतो. आणि या मायक्रोवेव्हचा वापर करण्यासाठी आपले टेलिकम्युनिकेशन्स आहे, वेदर फॉरकास्टिंग्स आहे, इवन द TV आहे, डिजिटल डिश अँटिना जे काही आहे, डिझास्टर वॉर्निंग आहे किंवा सॅटेलाइट न्यूज गॅदरिंग्स आहे, या संपूर्ण संदर्भामध्ये आपल्याला या मायक्रोवेव्ह रेडिएशनचा फायदा होतो. आता आपण पुढे जातोय. ही मुद्दाम मी तुम्हाला ही टर्मिनॉलॉजी अधिक समजण्यासाठी दिलेली आहे. मे बी याचा स्क्रीनशॉट घ्या, पण आपल्याला ह्या गरजेच्या असतील. यातील मी तुम्हाला मेन्शन्स केलं, ही जी काही दिसते व्हेरी लो फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी, तर साधारणपणे याचा उपयोग आपण ग्राउंड वेव्हसाठी करतो, कारण यांच्यात काय क्वालिटी आहे, डिफ्रॅक्शनची क्वालिटी आहे. त्या बिल्डिंगला क्रॉस करून किंवा बिल्डिंगच्या सभोवताली जाऊन कम्युनिकेशन्स करू शकतात. हा मुद्दा आपण या ठिकाणी परत मी रिपीट केला. दुसरं यातील ह्या मीडियम फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी यांची काय क्वालिटी आहे, तर त्या आयनोस्फिअरमध्ये जाऊन रिफ्लेक्ट होतात. म्हणून आपण एक अमेट्युअर रेडिओ जे काही आहेत किंवा आपण जे काही मिलिटरी पर्पजसाठी किंवा लोकल कम्युनिकेशनसाठी या बँडचा वापर केला जातो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेऊन घ्या. ट्रान्सपॉन्डरमध्ये याच पद्धतीने आपल्याला बँड दिसतील. परंतु व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी हा जो काही टर्म्स तुम्हाला दिसतो, बिलकुल या ठिकाणी आपल्याला टर्मिनॉलॉजी माहीत करण्याची गरज नाही. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी यालाच आपण जे काही नाव दिलेले लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन, जे ग्राउंडवर पण असेल आणि त्याच पद्धतीने ते स्पेसवर जे असेल, या 3 गोष्टींसाठी हा मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. आता आपण मायक्रोवेव्ह काय आहेत किंवा कुठे येतात हा जर मुद्दा जर या ठिकाणी लक्षात घेतला तर तुमच्या परत पुन्हा लक्षात येईल की मायक्रोवेव्ह हा रेडिओ वेव्हचाच पार्ट आहे. पण रेडिओ वेव्हमध्ये ज्या काही शॉर्ट वेव्हज आहेत किंवा शॉर्ट रेडिओ वेव्हचा अगदी छोटासा जो काही पार्ट आहे त्याला आपण मायक्रोवेव्ह असं म्हटलं जातं. पण आता महत्त्वाचा प्रश्न पडतो की मायक्रोवेव्ह या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण मेन्शन्स करतो, मायक्रोवेव्हचं वैशिष्ट्य काय आहे, त्या सर्वात कम्पॅरेटिव्हली लाईन ऑफ साईट जे काही म्हटलं जातं, कम्पॅरेटिव्हली ज्या काही रेडिओ वेव्हज आहेत किंवा जे काही लो फ्रिक्वेन्सी वेव्हज आहेत त्यासारखं त्यांचं डिफ्रॅक्शन्स होत नाही. म्हणजे जर त्यांना एखादा अडथळा निर्माण जर झाला
तर त्या अडथळा निर्माण झाल्यानंतर त्या अडथळ्याला क्रॉस करू शकत नाही. जे आपण पाहिलं व्हेरी लो फ्रिक्वेन्सी किंवा जे काही आपण लो फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्हची खासियत पाहिली. म्हणजे महत्वाचं या आयनोस्फिअर्समधून रिफ्लेक्ट पण होत नाहीत आणि त्याच पद्धतीनं त्या बिल्डिंगला क्रॉस पण करू शकत नाही. तर साधारणपणे जे काही मेन्शन्स केलं लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन या माध्यमातून जर होत असेल तर साधारणपणे एक 64 किलोमीटर पण होतं. आता आपण पाहतोय मायक्रोवेव्ह बारकाईने या ठिकाणी पाहूया. साधारणपणे 1 मिलीमीटर ते 1 मीटर ही वेव्हलेंथ असणाऱ्याला आपण मायक्रोवेव्ह असं म्हटलं जातं. या ठिकाणी अगदी 300 मेगाहर्ट्स पासून 300 गिगाहर्ट्स पर्यंत याची आपल्याला एनर्जी दिलेली आहे. आणि खालचं जे काही रेडिओ वेव्ज आहेत आपण ते पाहिलं ग्राउंड वेव्ज मध्ये आणि त्याचा वापर केला जातो एक स्काय वेव्ज मध्ये. तर या ठिकाणी आपलं लक्ष आहे मायक्रोवेव्हचं. या मायक्रोवेव्हचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या संस्थांनी केलेलं आहे. तर रेडिओ कम्युनिकेशनच्या संदर्भात की मायक्रोवेव्ह जरी आपण मागच्या स्लाइड्समध्ये जरी पाहिलं त्याला आपण 3 मेगाहर्ट्ज ते अगदी 300 गिगाहर्ट्ज या पद्धतीनं क्लासिफिकेशन करतो. परंतु रेडिओ फ्रिक्वेन्सी इंजिनिअरिंगमध्ये साधारणपणे 1 गिगाहर्ट्ज या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 1 गिगाहर्ट्ज ते ऑलमोस्ट एक 400 गिगाहर्ट्ज पर्यंत मायक्रोवेव्हचं क्लासिफिकेशन या इन्स्टिट्यूट ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, परत मी रिपीट करतोय, इन्स्टिट्यूट ऑफ द इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग या प्रायव्हेट संस्थेने केलेला आहे. आणि त्या ज्या रेंजमध्ये केलेला आहे त्याला नाव दिलेली आहेत इंग्रजी अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल यल जर हा बँड असेल तर आपल्याला समजलं पाहिजे की यल बँड किंवा यस बँड जर असेल तर आपल्याला समजलं पाहिजे की यामध्ये 2 गिगाहर्ट्ज ते 4 गिगाहर्ट्ज वापरले जातं. म्हणजे आपण ब्लूटूथमध्ये किंवा आपल्या ज्या काही लँडमध्ये जी काही आपली गिगाहर्ट्ज कॅपॅसिटी वापरतो त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोवेव्हचा हा यस बँड वापरला जातो. नंतर येतोय 4 to 8 मध्ये आपल्याला दिसतोय सी बँड. महत्वाचं म्हणजे इन्सॅट जी काही सी प्रणाली आहे त्यामध्ये एक्सटेंडेड जो काही सी बँड वापरला जातो तो या दर्जाचा. एक्सटेंडेड सी बँडचं वैशिष्ट्य कम्पॅरेटिव्हली हे जे काही आहे जसं आपण इव्हन आताच्या जे काही इंडियाचे जीसॅट प्रणालीतले जे काही उपग्रह आहेत त्यावर आपण खूप प्राऊडली म्हटलं जातं केयू बँड्स आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपण या बँडकडून इकडे जातोय म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सीकडे जातोय तसं या ठिकाणी आपल्याला अँटिनाची साईज ही मोठी दिसणार आहे. कम्पॅरेटिव्हली केयू बँडची म्हणजे आपल्या घरचे जे काही डिश टीव्ही दिसतात त्यांची साईज आपल्याला कमी दिसते. हा एक फरक आपण जर समजून घेतला तर आपल्याला इझिली या ठिकाणी समजून येईल की म्हणजे सी बँड म्हणजे इन्सॅट म्हणजे अगदी 80-90च्या काळामध्ये आपल्या घरावर जे काही अँटिने होते किंवा टीव्हीचे जे काही अँटिने होते कम्पॅरेटिव्हली त्यांची साईज अधिक होती पण आताची साईज आपल्यालाही कमी दिसते. तर याच पद्धतीनं आपण हे क्लासिफिकेशन आपल्याला पाहणार आहोत की आज मोस्टली जीसॅट प्रणालीमध्ये जे काही केयू बँड असतात याचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे की केयू बँड हे यामध्ये 12 to 18 गिगाहर्ट्जची मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी येते. कम्पॅरेटिव्हली ही जी काही बँडविड्थ दिसते आपल्याला अधिक दिसते आणि जेवढी बँडविड्थ अधिक असेल तेवढा ट्रान्समिशन रेट हा सर्वात फास्ट असेल किंवा बँडविड्थ जर अधिक असेल तर आपल्याला जी काही फ्रिक्वेन्सी अवेलेबिलिटीज होते इनडायरेक्टली आपण त्याला चॅनल असं म्हटलं जातो ते अधिक प्रमाणात दिसतात. म्हणजे 1980-19 दरम्यान आपल्या टीव्हीला अगदी मोजके चॅनल होते 25, परंतु आज आपल्या टीव्हीला 1000 चॅनल दिसू शकतात. का दिसू शकतात? बिकॉज इट इज असोसिएटेड विथ द क्यू बँड. हा जरी आपल्याला अर्थ या ठिकाणी समजला तरी आपला उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला साध्य होईल. अजून आपण कम्पॅरेटिव्ह जर गेलो तर ह्या पद्धतीने आपण ही यूज करतोय. त्यातला हा केयू बँड हा महत्वाचा आहे, याची मी तुम्हाला बँडविड्थ पण या ठिकाणी मेन्शन्स केली. आणि दुसरी एक गोष्ट जे मी तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ द इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक आपण म्हणूया की इंजिनिअरिंगच्या संदर्भातील हे क्लासिफिकेशन दिलं मायक्रोवेव्हचा. परंतु जी काही इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन आहे त्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियननी जे काही मागे मी तुम्हाला सांगितलं या मायक्रोवेव्हचं क्लासिफिकेशनच करताना अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी किंवा सुपर हाय फ्रिक्वेन्सी किंवा आपण त्याला एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी यामध्ये केलेली आहे. दिस इज जस्ट आपल्याला समजण्यासाठी गरजेचं आहे. परंतु रेडिओ फ्रिक्वेन्सी इंजिनिअरिंगमध्ये
ज्या काही बँड वापरले जातात किंवा जे काही आपण म्हणूया की जे काही ट्रान्सपॉन्डर एखाद्या सॅटेलाईटवर इन्स्टॉल केले जातात, त्यातले जो काही ट्रान्सपॉन्डर आणि बँड हा कन्सेप्ट वापरला जातो, तो आपल्याला हा बँड कन्सेप्ट समजला पाहिजे. म्हणजे जसं आपण या ठिकाणाहून जातोय, एस बँडकडून जातोय, सी बँडकडून जातोय, एक्स बँडकडून जातोय, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की ही बँडविड्थ वाढत जाते केयू बँडची, जेणेकरून त्याचा रेट आपल्याला कमी असेल. असं असताना देखील सी बँडचं कम्पॅरेटिव्हली ही लो फ्रिक्वेन्सी यापेक्षा असल्यामुळे कम्पॅरेटिव्हली जो काही रेन फेड जो काही भाग आहे यामध्ये हा आपल्याला खूप कमी दिसतो, जेणेकरून केयू बँडमध्ये आपल्याला रेन फेड हा भाग अधिक दिसतो. म्हणजे केवळ हाय फ्रिक्वेन्सी असल्यानंतर रेट जास्त मिळतो हा टर्म्स नाहीये, की जेवढी फ्रिक्वेन्सी हाय असेल त्या ठिकाणी अटेन्युएशन हा ॲटमॉस्फेरिक आपण म्हणूया की डिस्टर्बन्समुळे आपल्याला अधिक असेल, सिग्नल लो होणार आहे ज्यावेळेस रेन किंवा ॲटमॉस्फिअर फाग हा अधिक प्रमाणात असेल. हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर थोडक्यात यातला मी सी बँड जो काही आपण घरी ब्लूटूथमध्ये जो काही वापरला जातो तो या ठिकाणी येस बँड आहे. अगदी जे काही लोकल एरिया नेटवर्क आहे, लॅन आहेत किंवा वायफाय आहेत किंवा जी पी एसमध्ये आपण जी काही सिग्नल पाठवले जातात किंवा रिसीव्ह केले जातात ते 2.4 गिगाहर्ट्झ आहे. अजून एक गोष्ट मला तुमच्या या लक्षात येऊन जायचं आहे की मायक्रोवेव्ह म्हटल्यानंतर आपल्याला ओव्हनमध्ये वापर करताना दिसतो. ही अॅनालॉजी आपण कशी लक्षात ठेवूया की ओव्हनमध्ये जे काही अन्न आपण ठेवलं जातं त्या अन्नामध्ये जे काही वॉटर मॉलिक्यूल असतात त्या वॉटर मॉलिक्युल्समध्ये हे मायक्रोवेव्ह ॲब्झॉर्ब केले जातात आणि या मायक्रोवेव्हमधील एनर्जीमुळं त्यांना जे काही व्हायब्रेशन मिळतं त्या पद्धतीनं हे होतात. अजून एक वैशिष्ट्य एक लक्षात ठेवा की मायक्रोवेव्ह ह्या ग्लास आणि प्लास्टिकमधून पूर्णपणे पेनिट्रेट होतात, परंतु मायक्रोवेव्ह जे काही मेटल केसिंग्स आहे त्यामधून रिफ्लेक्ट होतात. म्हणून जे काही डिश अँटिना वापरले जातात त्यामध्ये मेटल केसिंग वापरले जातात. जर डिश अँटिना जर प्लास्टिकचं जर असेल तर डेफिनेटली या मायक्रोवेव्ह त्यापासून पेनिट्रेट होतील. म्हणून ओव्हन वापरताना नेहमी आपल्याला प्लास्टिकची भांडी किंवा आपल्याला ग्लासची भांडी ही इन्क्लूड केली जातात. तर रिझन सायंटिफिक रिझन हे आपल्याकडे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण ही 2.4 गिगाहर्ट्झ ही आपल्याला कॉमन कम्युनिकेशन्समध्ये वापरली जाते, ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. परंतु जसं आपण 12 to 12 गिगाहर्ट्झला वापरलं जाऊ किंवा जसं आपण पुढे जाऊ तर त्या ठिकाणी आपल्या सॅटेलाईट कम्युनिकेशन्समध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर केला जाईल. ही टर्मिनॉलॉजी आपण या ठिकाणी समजून घेऊया. थोडक्यात मायक्रोवेव्हच्या संदर्भात मी या ठिकाणी तुम्हाला बोललो की मेटलमुळे किंवा आपण त्याला म्हणूया की ह्या मायक्रोवेव्हचं आपण रिफ्लेक्शन्स होतं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एक या ठिकाणी जसं मी बोललो की केयू बँड ऑलमोस्ट 12 to 18 गिगाहर्ट्झ आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त जी काही रेंज आपल्याला भेटते तिला आपण लार्जर बँडविड्थ असं म्हटलं जातं. आणि जेवढी लार्जर बँडविड्थ असेल तेवढा आपल्याला इंटरनेटचं स्पीड किंवा इंटरनेटची माहिती मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणून आज आपल्याला जीसॅट या प्रणालीमुळे जी माहिती आपल्याला किंवा इंटरनेटचं जो काही स्पीड भेटतो ते ड्यू टू दिस कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. आणि दुसरी गोष्ट हा बँडविड्थ जादा असल्यामुळे आपल्याला डेटा रेटचं ट्रान्समिशन देखील आपल्याला अधिक भेटतं आहे. आणि जसजसं आपण हाय फ्रिक्वेन्सीकडे जातोय तसतसं आपल्या अँटिनाची साईज देखील कमी होताना दिसते. आणि मोस्टली हे जे काही रडार सिस्टीममध्ये जे काही मायक्रोवेव्ह वापरले जातात तर हे रडार सिस्टीममध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला जाईल की मायक्रोवेव्हचा वापर कुठे केला जातो, तो मोस्टली मिलिटरी रडार किंवा सिव्हिल रडार्समध्ये केला जातो. तर या मायक्रोवेव्हची खासियत जी काही आहे रिफ्लेक्शन हे परफेक्टली आपल्याला या ठिकाणी होतं. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर हा आपण सॅटेलाईट कम्युनिकेशनमध्ये करतोच, परंतु लाईन ऑफ साईट जी काही टेरिस्ट्रियल कम्युनिकेशन्स आहे याची मर्यादा साधारणपणे एक 64 किलोमीटर रेंजपर्यंत देखील आपल्याला मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन्स या ठिकाणी करता येतं. थोडक्यात मायक्रोवेव्ह कम्युनिकेशनचा वापर आपल्याला जे मी मेन्शन्स केलं की एक पर्सनल टू पर्सन आहे, जे काही डायरेक्ट ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट्स आहे ज्याला आपण डिजिटल चॅनल्स असं म्हटलं जातं किंवा आपण त्याला मोबाईल सिस्टीम असं म्हटलं जातं. या ठिकाणी या डायरेक्ट ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइटचा वापर केला जातो. मोबाईल कम्युनिकेशन पर्सनल कम्युनिकेशन सिस्टीममध्ये केला जातो. जे काही लोकल एरिया नेटवर्क्स आहे लँडमध्ये जो काही वायरलेस जर असेल तर आपण त्याला वेगवेगळ्या नावाने असं म्हटलं जातं. नंतर आपल्या व्हिडिओ टी व्हीज आहे याही ठिकाणी याचा वापर केला जातो. थोडक्यात जे काही येस बँड मी तुम्हाला सांगितलं ब्लूटूथमध्ये वापर केला जातो, वायमॅक्स ऑपरेशन्समध्ये त्यातला काही
विशिष्ट भाग वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेव्स पाहत असताना मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज या ठिकाणी मोर कॉन्सन्ट्रेट होतो. आपला ही गोष्ट सॅटेलाइट कम्युनिकेशन्समध्ये मोस्टली मायक्रोवेव्हचा वापर केला जातो, परंतु त्याचबरोबर रेडिओ वेव्हचा वापर ग्राउंड वेव्हजमध्ये आणि स्किप वेव्हजमध्ये का केला जातो, कुठल्या गुणधर्मामुळे केला जातो हे पाहण्याचा प्रयत्न केला. जरी या व्हिडिओमध्ये बहुतेक गोष्टी टेक्निकल जरी असेल तर त्या गोष्टी मी स्किप केल्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला लागला. याचाच अर्थ आपण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की हा स्क्रीनशॉट घेण्याचा माझा उद्देशच हा आहे की आपल्याला त्याचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला कधीही विचारलं जाणार नाही की एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सीची वेव्हलेंथ किती आहे किंवा त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, परंतु अंतराळ कम्युनिकेशन हा चॅप्टरच समजण्यासाठी आपल्याला हा टोटल संदर्भ समजणं गरजेचं आहे. मला पूर्णपणे खात्री आहे हा चॅप्टर तुम्हाला उपग्रह संदेशवहनामध्ये एक वेगळी दिशा देऊन जाईल. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.